आमची इच्छा आहे की बिग बॉस मधून ट्रॉफी गोलीगतनीच आणली पाहिजे. सर्वसामान्य माणूस आहे आपला. येस, त्यांना वोट करा. वोट करा. आम्हाला पण घ्या बिग बॉस मध्ये. असं तुझं वाढदिवस आहे तर तुला कसं वाटतंय आज? म्हणजे एक वर्ष कमी झालं. मग काय, मग कसं वाटतंय तुला? कमीच झाले तर काय आता. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज मी कुठं चालले, काय चालले तुम्हाला थंबनेल वरनं कळलंच असन. तर चला पुढं ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आज आपल्या आजीचा वाढदिवस पण आहे. आज बड्डे आहे म्हणून एकदम तयारीत आवरलेलं आहे. कधीच एवढं आवरत नाही, पण आज बड्डे आहे ना, तर त्यामुळे एकदम आवरून बसली. काय म्हणणं आहे तुझं? तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, तू ये फिरून, आम्ही आमचं करतो बर्थडे. होय, आम्ही आमचा बर्थडे करतो असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही नाही घरात म्हणल्यावर काय, म्हणजे असं तुला वाईट वाटतंय का चांगलं वाटतंय? वाईट वाटतंय आता. एवढं कसलं आवडलंय तू? मग आता तुम्हाला बघायला नकोय सगळ्यांना. नव्हतं आवडायचं. तुम्ही काय म्हणणार बघा, रजिस्टरची आजी बरोबर आहे, काय अवतार आहे. रजिस्टरचं काय नाही एवढं, रजिस्टर ते बाहेरच्यांसाठी. पण माझं काय म्हणणं आहे, जर असं वाईट वाटतंय आपल्याला की आपलं एक वर्ष कमी होणार आहे, तर माणूस एवढं आवडतं का? नाही आवडते. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एक दिवस आनंदाचा आपला तेवढाच. नाही नाही, असं नसतं. वाईट वाटलं असेल तर एवढं नको आवडू. कपडे बदल, आपले साधे कपडे घाल. आणि बाहेर जेवायला जाऊन ये. आता हे सगळेजण जाणार आहेत जेवायला आणि मी जाणार आहे बाहेर. म्हणजे मी पण खूप मिस करन, पण आता काय मला ऑप्शन नाहीये, त्यामुळं जावं लागेल. तर चला जाऊया आपण. तर काय झालं गाईज, ऍक्च्युली 8 तारखेला आजीचा बर्थडे होता. पण बर्थडे होता, पण ऍक्च्युली काय झालं, माझी एक जवळची फ्रेंड आहे, तिच्या शॉपचं ओपनिंग आहे. म्हणजे ते पण जवळच आपल्यासाठी. घरच्यांसोबत मी दिवसभर थांबले होते, पण म्हणलं त्यांचं मला फोन आला नक्की या म्हणून, नाही का, आणि जावंच लागेल. जर नाही गेले तर नाराज होतील, त्यामुळे जावं लागतंय. आता फॅमिलीसोबत पण मला माहिती, म्हणजे कसं आहे आमच्या घरात एकच दिवस असतो जेव्हा सगळेजण पूर्ण फॅमिली एकत्र होती आणि सगळेजण बाहेर जातात, नाही का. मला पण जायचं होतं तिकडं, पण आता काय मी खूप मिस करेन यांना. म्हणजे मी यांना व्हिडिओ कॉल वगैरे करेन. सेलिब्रेशन पण नाही केलं आजीचं, काय नाही. थोडंसं असं नाराज झालंय. पण ठीक आहे, काय विषय नाही. आल्यावरती मी केक कापेल. चला आता मी चालले तिकडं. तिकडे गेल्यावरती बघू कोण कोण येते काय. आता ओपनिंग आहे म्हणल्यावरती सगळेच येणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग बघत राहावा एंड पर्यंत. मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे काय. चलो अभी मजा आएगा ना भिडो. तर गाईज आता आम्ही निघालो होतो, म्हणजे खूप वेळ झाला निघून. आता आम्ही लोकेशनच्या आसपासच आहे, जवळ कुठंतरी. तर आम्हाला तर ओपनिंगला जायचं म्हणल्यावरती बुके तर घ्यावं लागेल. मग म्हणलं बुके घ्यायला थांबावं. पण ही तर आम्ही कोणत्या तरी गावात आहे आत्ता, तर त्या गावात आहे ना बुकेच भेटत नाही. लय वेळ झालं शोधतोय, कम्प्लीट 1 तास झालं शोधतोय आम्ही, पण आम्हाला भेटतच नाही. आता मगाशी दुकान पण बंद झालं ते. मग आता बघू, गिफ्ट घ्यायला थांबलोय. आता गिफ्ट घेतो आणि मग जातो तिकडे लोकेशनवरती. बघूयात, आता इथं थांबलोय गिफ्ट घ्यायला आम्ही. ते शॉप पण नशिबाने भेटलंय इथं, एवढं चांगलं मोठं जरा. इथं तरी असेल, बघू आता. जाते बघते, फ्रेम बघतोय आता. हा नाही एवढीच ठीक आहे, एवढी. पण जरा चांगली डिझाईन दाखवा. ओके, कन्फ्यूज झाले कोणती घेऊयात, पण मला तरी हीच आवडली आहे. खूप छान वाटते, एकदम मस्त. छान भैया हे कन्फर्म करो. चांगलं पॅक करा भैया, लवकर निघलं नाही पाहिजे. गिफ्ट काय कळलं नाही पाहिजे आतमध्ये काय नक्की. असं पॅक करा. तर गाईज आता वाजलेत 9. आम्ही निघालो होतो, लवकर निघालो होतो. आता आम्ही पोचलो तिथं 6 वाजता. म्हणजे 6 वाजता डॉट 6 वाजता बोलवलं होतं. 6 वाजताची ओपनिंग होती आणि 9 वाजता आलो. आता चालले आता आतमध्ये आम्ही. बघू आता, त्यांना जरा शुभेच्छा देतो आणि मग निघतो लगेच.
तर गाईज हे आपल्या शेटचं ऑफिस आहे, एकदम VIP ऑफिस केले मस्त गेले. तर नक्की विजिट करा तुम्ही पण. लोकेशन काय आहे सांगा एकदा. वाघोलीमध्ये बकोरी रोड येथे वैष्णवी अवटी मेकओव्हर मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी. तर नक्की विजिट करा, खूप छान आहे इकडे शॉप. तर तुम्हाला विजिट करा. आपल्याकडे ऍडमिशन ओपन आहे. जर तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल बेसिक टू ॲडव्हान्सच्या मेकअप कोर्स आहे, नक्की विजिट करा. A few minutes later. वेलकम टू परंपरा. तर गाईज आता आम्ही आलोय हिंदवीच्या शॉपवरती. परंपरा. हॅलो गाईज. आमचा परंपरा. आता खूप लेट झालंय त्यामुळं लाईट वगैरे सगळं ऑफ केलं होतं. आता परत ओपन केलंय. तुम्ही विजिट करू शकता. सो हे आपलं फुल शॉप आहे. पहिल्यांदाच आली आहे. पहिल्यांदाच. इकडे ऑफिस आहे का? हा, इकडे ऑफिस केले आज. हे VIP ऑफिस आहे. इथं फक्त VIP लोक. नुसतेच बुके असतात. हे आपलं ऑफिस आहे. ऑफिस पण छान मी केलं. आजपर्यंत फुल नाही दाखवलं कधी काही. आणि इकडे बॅक ऑफिस आहे आपलं, म्हणजे स्टॉक साठी. मस्त केले. ही फ्रेम कोण दिली? फॅन. बऱ्यापैकी फॅन्स तो तिकडे पण 3-4 फ्रेम आहेत. सगळ्या फॅनने दिल्यात. एकाने पानात चित्र काढले, एकाने ड्रॉइंग केले, एक तर घरी रक्ताने काढलेली आहे. बघू. हे सगळं इथेच ठेवलंय का? हो हो. घरी खूप आहे. घरी पोतं भरून ट्रॉफी आहे. पोतं भरून सेपरेट करायचंय त्यासाठी. हे पानात काढलंय फोटो. काय आता फॅन लोकांचं प्रेम. नाव काही छोट आहे का? आई ग बापरे. पण पहिल्यांदा लोक आमच्या इथं. तुम्ही मोठे माणसं, आम्ही काय बोलायचं. ब्लॉगिंग वगैरे कधी बसणार? लय आताच चालू केले, म्हणजे आता सुरुवात आहे. आमच्याकडून होतच नाही. पाणी दिलं सृष्टी तू करते. काहीच आता केले शॉप बंद. आता फक्त अर्ध्या तासासाठी उघडलं होतं. गाईज आता आम्ही चालतोय घरी आमच्या. आता घरी चालले. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार. तर डायरेक्ट हा बिग बॉस मध्ये एक आपला मराठी माणूस आहे गोलीगत, त्याला वोट करा नक्की. बिग बॉस मध्ये एक मराठी माणूस आहे आपला सूरज चव्हाण. सूरज चव्हाण गोलीगत. तर त्याला नक्की वोट करा आणि त्याला जिंकवा. जिंकलाच पाहिजे माहितीये का. तेच जिंकलं पाहिजे. आमच्याची इच्छा आहे बिग बॉस तोच ट्रॉफी घेऊन आली पाहिजे त्यांनी. आमच्याशी इच्छा आहे की बिग बॉस मधून ट्रॉफी गोलीगतनीच आणली पाहिजे. सर्वसामान्य माणूस आहे आपला. येस, त्यांना वोट करा. वोट करा नक्की. आम्हाला पण घ्या बिग बॉस मध्ये. आम्हाला पण लवकर. हिला घ्या फुटेज 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 फुटेज. गाईस आता त्यांना सगळ्यांना भेटून आता वाजले 11 वाजले. 11 वाजता जेवण करते. खूप लेट झालंय. आता जेवण करायला थांबली इथं हॉटेलमध्ये. तर बघा हे कृष्णा प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे, खूप छान आहे. जेवण पण आलेलं आहे. चला आता मी जेवण करते आणि मग घरी जाते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. A few minutes later. गाईज आता वाजले 11:31 वाजले. आता आम्ही आलोय घरी, म्हणजे घरापाशीचे. घरी चाललो. आता पोहोचून 5 मिनिटात. म्हणजे खूप भारी डे स्पेंड झाला आज. मस्त वाटलं. ओपनिंगला गेल्यावरती असं कंटाळा वगैरे नाही आला. भारी वाटलं सगळ्यांना भेटून. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि जे पण चॅनलला नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचं प्रेम माझ्यावरती असंच ठेवा. चलो बाय बाय.